तर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड रामवाडी ते प्रतापनगर हा मार्ग प्रवाशांसाठी सोयीचा झाला असला तरी स्थानिक नागरिकांसाठी मात्र तो मृत्यूचा सापळा ठरतोय। आमच्या हाती आलेल्या खास व्हिज्युअल्स मध्ये रामवाडी सिग्नल जवळील स्पीड ब्रेकरची दयनीय अवस्था स्पष्ट दिसते। धगाधक बाब म्हणजे गेल्या काही दिवसात याच ठिकाणी वेगावर नियंत्रण नसल्यामुळे 2 ते 3 गंभीर अपघात झाले। इंडियन रोड्स काँग्रेस IRCच्या नियमानुसार जिथे पादचाऱ्यांची वर्दळ जास्त असते तिथे गतिरोधक असणे अनिवार्य आहे। मात्र हा स्पीड ब्रेकर दुरुस्त करण्याऐवजी तो काढून टाकण्याचा घाट घातला जात असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली। जरा गतिरोधक काढला तर अपघातांची मालिका आणखी भीषण होऊ शकते, जी थेट कलम 304 अंतर्गत निष्काळजीपणाला निमंत्रण देणारे ठरेल। समस्या फक्त स्पीड ब्रेकर पुरती मर्यादित नाहीये। रस्ता रुंदीकरण करताना प्रशासनाला पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा विसर पडलाय। IRC 103/2012 या मानकानुसार शहरी भागातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर किमान 1.8 ते 2.5 मीटरचा पदपथ म्हणजेच फुटपाथ असणं बंधनकारक आहे। परंतु रामवाडी सिग्नल ते प्रतापनगर बस स्टॉप या संपूर्ण पट्ट्यात 1 इंचही फुटपाथ शिल्लक नाहीये। ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना थेट धावत्या वाहनांच्या मधून वाट काढावी लागते। या नियोजन शून्य कारभाराचा बळी अजून किती नागरिकांना द्यावा लागणार, असा संतप्त सवाल आता जोगेश्वरीकर विचारतात। स्थानिकांनी पाठवलेले व्हिडिओ आणि तांत्रिक नियमांचे होणारे उल्लंघन पाहता प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे। अलीकडे झालेला अपघात ही केवळ एक चेतावणी आहे। रामवाडीचा स्पीड ब्रेकर तातडीने दुरुस्त करणे आणि IRC मानकानुसार प्रतापनगर पर्यंत सुरक्षित फुटपाथ बांधणे ही आता केवळ मागणी नसून लोकांचा कायदेशीर अधिकार आहे। प्रशासन या नियमांची अंमलबजावणी करणार की आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहणार हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार।